विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी यंदा 10वीत गेलेले आहेत किंवा 12वीत गेलेले आहेत, असे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। गेल्या 10 वर्षांपासून 10वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, म्हणजे अभ्यास करताना आपल्या मनाची मदत कशी घ्यावी, थोडाच वेळ अभ्यास करावा परंतु तो लक्षात कसा ठेवावा, त्याचप्रमाणे थोडा वेळ अभ्यास करतानाही आपलं मन एकाग्र कसं करावं याचं मार्गदर्शन करतो। त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी आपण जेवढे ठरवलेले आहेत तेवढे मार्क्स मिळवलेले आहेत। अनेक विद्यार्थी तर असे आहेत की ज्यांनी 10वीच्या वार्षिक परीक्षेत 90% 98% मार्क मिळवलेले आहे। आणि हे तुम्हाला देखील शक्य आहे। सर्वसामान्य विद्यार्थी जे आहेत त्यांनी जर ठरवलं, त्यांनी जर मनाची मदत घेतली तर त्यांना देखील ते जेवढे ठरवतील तेवढे मार्क निश्चित मिळू शकतात। याचा अनुभव असल्यामुळेच हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे। 10वीच्या आणि 12वीच्या वार्षिक परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना 90% पासून पुढे मार्क मिळवायचे आहेत, ते मिळवण्याची त्यांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। खरं सांगायचं तर आपल्या प्रत्येकामध्ये इतकी प्रचंड शक्ती असते, म्हणजे आहे, परंतु ती आपल्याला माहीतच नसते। आपल्या सगळ्यांकडे मन नावाची एक वस्तू आहे की जी दिसत नाही, परंतु आपल्याला तिचा पदोपदी अनुभव येतो। हे जे मन आहे, हे मन अतिशय चंचल असतं, त्याचप्रमाणे अतिशय शक्तिशाली असतं। परंतु या मनाची मदत कशी घ्यावी आणि त्याचा आपल्या अभ्यासासाठी म्हणा किंवा आपल्याला जे काही आयुष्यामध्ये मिळवायचं आहे त्याच्यासाठी कसा उपयोग करून घ्यावा, हे बऱ्याच लोकांना माहीतच नसतं। बऱ्याच पालकांना देखील हे माहीत नसतं, शिक्षकांना देखील हे माहीत नसतं। कारण मन हे दिसत नाही, परंतु ते सतत कृती करत असतं। आपले गैरसमज झालेले असतात, त्याच्यामुळे आपलं जे मन आहे ते आपल्याला आणखीन खड्ड्यात घालत असतं। परंतु आपण जर मनाची हा गुणधर्म समजून घेतला आणि मनाची देखील आपल्याला मदत घेता येते, मनाचा देखील आपण उपयोग करून आपलं जीवन अधिक चांगलं बनवू शकतो। विशेषतः विद्यार्थ्यांनी जर ठरवलं तर कमीत कमी अभ्यासात ते जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकतात। त्याचप्रमाणे ते जे खेळ खेळत असतील किंवा त्यांचे जे काही छंद असतील त्यात देखील त्यांना जेवढं पाहिजे तेवढं यश मिळवू शकतात। मात्र हे कसं करायचं हे सांगणारं आपल्या आसपास कोणी नसतं। शाळांमध्ये हा विषय शिकवला जात नाही, त्यामुळेच आपल्याला जेवढं पाहिजे, जेवढं अपेक्षित यश आहे तेवढं मिळत नाही। परंतु ते मिळवण्याचं जे साधन आहे मन, ते आपल्या प्रत्येकाकडे आहे आणि या मनाची मदत कशी घ्यायची हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आपलं मन आपल्याशी सतत संवाद करत असतं। आपण ज्याला मी म्हणत असतो ते म्हणजे आपलं सगळ्यांचं मन असतं। आणि हे मन आपण ज्याही वेळी जागा असतो, जागृत असतो, त्या प्रत्येक वेळी आपल्याशी बोलत असतो। तुम्ही कुठेही असा, तुम्ही अगदी शाळेत गेले, वर्गात गेले, शिक्षक तुम्हाला शिकवत असतात, परंतु तुमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतात आणि तुमचं जे मन आहे ते तुम्हाला इकडे तिकडे फिरवत राहतं आणि ते तुमच्याशी बोलत असतात। तुम्ही देखील त्या मनाची प्रत्येक गोष्ट ऐकत असता। त्यामुळेच ज्यावेळेस शाळेमध्ये शिक्षक शिकवतात किंवा क्लासमध्ये तुम्हाला शिक्षक शिकवत असतात, त्यावेळेस तुमचं मन जर एकाग्र नसेल, तुमचं जर लक्ष त्या शिकवण्याकडे नसेल, तर ते काय शिकवतायत हे तुमच्या कानापर्यंत जातं, परंतु कानातून तुमच्या मेंदूपर्यंत मात्र ते जात नाही आणि शिक्षकांनी काय शिकवलं हे तुमच्या त्यावेळी लक्षातच येत नाही।
या उलट एखाद्या मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर जे तुमचं काही बोलणं झालं असेल किंवा एखादा प्रसंग, यूट्यूबवर काय पाहिलं ते, किंवा एखादा चित्रपट, काहीही इतर कोणत्याही गोष्टी ज्या तुमच्या मनामध्ये चालू असतात त्याच्याकडे तुमचं लक्ष असतं आणि त्यामुळे शिक्षक जे काही शिकवतात त्याच्याकडे तुमचं लक्ष नसतं आणि ते लक्ष नसल्यामुळेच हे बाकीचे सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात. तुम्हाला एवढा जास्त अभ्यास करावा लागतो याचं एकमेव कारण असं आहे की शिक्षक ज्यावेळेस शिकवतात त्यावेळेस आपलं त्यांच्याकडे जर लक्ष नसलं तर ते काय शिकवतायत हे जर आपल्याला कळालं नाही तर आपण जो वेळ घालवला तो अक्षरशः वाया गेलेला आहे असं समजावं. आणि तो असा बऱ्याच विद्यार्थ्यांचा वाया जातो. बरेच विद्यार्थी अगदी वेळेवर शाळेत जातात, दिवसभर शाळेमध्ये थांबतात, सगळे तास अटेंड करतात, परंतु तरीही त्यांना जर विचारलं की अरे आज काय शिकवलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना आज कोणता धडा शिकवला ते देखील सांगता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, अशी जर स्थिती असेल तर तुमच्या ते लक्षात कसं राहणार, तुम्हाला ते समजणार कसं आणि तुम्ही ते पेपरमध्ये मांडणार कसं. तेव्हा आपल्या या मनाला जर तुम्ही नीट सवय लावली, मन एकाग्र करायला शिकले, मनापासून जर ऐकायला शिकले तर तुम्हाला जास्तीचा अभ्यास करण्याची वेळच येणार नाही. शाळेत जेवढं शिकवलेलं आहे तेवढं जरी केलं तरी तुमच्यापैकी प्रत्येकाला 70% जास्त मार्क मिळू शकतील. पुन्हा सांगतो, शाळेत शिक्षक जे शिकवतात ते जर तुम्ही फक्त मनापासून ऐकलं, तेवढाच अभ्यास जर केला तर तुमच्यापैकी प्रत्येकाला 70% जास्त मार्क मिळू शकतील. त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवायचे असतील तर थोडासा अभ्यास करावा लागेल. मात्र 70% जर मार्क मिळवायचे असतील तर फक्त शिक्षकांनी जे शिकवलेलं आहे ते मनापासून ऐका, लक्षपूर्वक ऐका, त्याचाच फक्त अभ्यास करा. तुम्हाला 70% जास्त मार्क निश्चित मिळू शकतील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाले कसं शक्य आहे, परंतु तुम्ही हे विधान काहीही न करता बोलतात. ज्या विद्यार्थ्यांनी हे करून पाहिलं आहे, प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे, ते हा प्रश्न कधीच विचारणार नाही. कारण ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट मनापासून ऐकतो ती आपल्या मनातून आपल्या मेंदूमध्ये जाते, आपल्या लक्षात राहते, आपल्याला ती समजते आणि आपल्याला काय समजलं आहे ते आपण आपल्या भाषेमध्ये मांडू शकतो. हा अनुभव त्यांना येतो आणि त्यामुळे परीक्षेत त्यांनी जेवढे ठरवले आहे तेवढे मार्क, पैकीच्या पैकी मार्क, पूर्णच्या पूर्ण मार्क मिळू शकतात असा अनुभव आहे. तुम्ही देखील हा अनुभव घ्या, प्रत्यक्ष करून पहा आणि मग नंतर बोला. जोपर्यंत तुम्ही हे प्रत्यक्ष केलेलं नाही तोपर्यंत याच्यात काय अर्थ नाही, त्याच्यात काय अर्थ नाही, या बोलण्यालाच काय अर्थ नाही. खरं की नाही? विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या वार्षिक परीक्षेत तुम्हाला किती मार्क मिळवायचे आहे याचा तुम्ही मनाशी संकल्प केलेला असेल. अनेक विद्यार्थी असे असतात की ते फक्त म्हणतात की आम्हाला 10वीच्या वार्षिक परीक्षेमध्ये भरपूर मार्क मिळवायचे आहे, जास्त मार्क मिळवायचे आहे, परंतु नेमके किती मार्क मिळवायचे आहेत हे आपण आपल्या मनाला सांगणं खूप गरजेचं असतं. डिसेंबरचा हा पहिला आठवडा आहे, म्हणजे आजपासून जर विचार केला तर साधारण 80 दिवसांनी तुमची परीक्षा आहे. 20 फेब्रुवारीला 10वीची वार्षिक परीक्षा सुरू होणार आहे. म्हणजे 80 दिवस आपल्या हातात आहेत, परंतु समजा त्यातले 15-20 दिवस गेले तरी 60 दिवस तुमच्या हातात आहे. या 60 दिवसामध्ये तुम्ही नियमितपणे साधारण घड्याळी 3 तास जर अभ्यास केला तर 10वीच्या या वार्षिक परीक्षेत तुम्हाला 90% जास्त मार्क्स मिळतील किंवा तुम्ही आज जेवढे मार्क ठरवाल तेवढे मार्क तुम्हाला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 10 वर्षांपासून आम्ही जून ते जुलै महिन्यातच अनेक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आपल्या मार्कांचं टार्गेट करायला सांगतो. म्हणजे 10वीच्या वार्षिक परीक्षेत आपल्याला किती मार्क मिळवायचे हे ते विद्यार्थी जून जुलै महिन्यातच ठरवतात आणि त्याप्रमाणे मग अभ्यासाचं नियोजन करून वार्षिक परीक्षेमध्ये त्यांना तशा पद्धतीचे मार्क्स मिळतात. तुम्ही देखील आज जर संकल्प केला की 10वीच्या वार्षिक परीक्षेत तुम्हाला किती मार्क मिळवायचे आहे, आता 40% मार्क मिळवणाऱ्या किंवा फेल होणाऱ्या विद्यार्थ्यांनी मला 90-95% मार्क मिळतील असं म्हटलं तर त्याच्या मनालाच ते पटणार नाही. आपलं हे जे मन आहे या मनाचे 2 प्रकार असतात, एक बाह्य मन आणि एक आंतर्मन. म्हणजे ज्याला आपण मी म्हणतो, आपल्याशी जे संवाद साधत असतं
ते आपलं बाह्य मन असतं. आणि आपलं जे अंतर्मन असतं ते मात्र आपल्याशी बोलत नसतं. ते फक्त प्रत्येक गोष्ट त्याच्यापर्यंत जी पोहोचली ती प्रत्यक्षात आणत असतं. बाह्य मनापेक्षा आपल्या अंतर्मनाची ताकद अतिशय प्रचंड असते, अफाट असते. तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतकं शक्तिशाली ते मन असतं. आणि 10वीच्या वार्षिक परीक्षेला 90-95% मार्क मिळवणं तर त्याच्या दृष्टीने अगदीच इझी असतं. तर या मनाला तुम्हाला किती मार्क मिळवायचे हे तुम्ही आज पक्क सांगा. तुम्ही एक कागद घ्या आणि या कागदावर लिहा 10वीच्या वार्षिक परीक्षेत मला 90% मार्क मिळालेले आहेत. तुमचं नाव लिहा तिथे. म्हणजे मी जर असेल तर मी लिहिल 10वीच्या वार्षिक परीक्षेत मला म्हणजे विजय गोळे सर याला 90% मार्क मिळालेले आहेत. आणि मग हे 90% मार्क मिळाल्यानंतर हे 90% मार्क समजा तुमचे 6 विषय असतील तर 6×9 = 54, 540 ती टोटल बेरीज झाली पाहिजे. मग प्रत्येक विषयाला किती मार्क? गणिताला 100पैकी 100, विज्ञानाला 100पैकी 100, समाजशास्त्राला 100पैकी 95, अशा पद्धतीने सगळ्या विषयांचे मार्क त्याची बेरीज 540 येईल म्हणजे 90% होतील. अशा प्रकारची एक मार्कलिस्ट तुम्ही तयार करा. ही मार्कलिस्ट तुम्ही आजच तयार करा. आणि ही मार्कलिस्ट आणि हे मार्क सतत डोळ्यासमोर कसं राहील, नजरेसमोर कसं राहील हे तुम्ही पहा. विद्यार्थी मित्रांनो, एखादा विचार जर आपल्या अंतर्मनामध्ये पोहोचला आणि अंतर्मनाला तो पटला तर हे अंतर्मन त्या दृष्टीने कार्य करायला लागतं. आणि तुम्ही जेवढे मार्क ठरवलेले असतात तेवढे मार्क तुम्हाला निश्चित मिळतात. म्हणजे तुम्ही जर समजा 90% मार्क ठरवले असतील तर 90% पेक्षा एखादे 2 मार्क जास्त किंवा थोडा कमी, परंतु 90% मार्क तुम्हाला मिळतातच मिळतात असा अनुभव आहे. अनेक विद्यार्थ्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे. तुम्ही जोपर्यंत हे करणार नाही तोपर्यंत याच्यावर तुम्ही कॉमेंट देखील करू नका. अनेक विद्यार्थी म्हणतील असं कुठं आहे का, शक्य आहे का? पण ज्यांनी हे केलं आहे, ज्यांना हा अनुभव आलेला आहे ते मात्र हा प्रश्न कधीच विचारणार नाही. केल्याशिवाय बोलू नका, इतरांचं काही ऐकू नका. ज्यांनी केलेलं आहे तो हे बोलणारच नाही. त्यामुळे आपल्या मनाला तुम्हाला किती मार्क मिळवायचे आहे हे तुम्ही पक्क ठरवा. आणि या पुढच्या भागात हे जे आहे, हा जो तुमचा विचार आहे हा तुमच्या अंतर्मनापर्यंत कसा पोहोचवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे.